आयुष्य हे खूप सुंदर आहे. जोडलेलं जपायला जमलं त्यांना जगणं जमलं. कधी कधी वाटतं आयुष्याचे प्रश्न सोडवणं आणि ते प्रश्न सोडवता सोडवता आपणच एक प्रश्नचिन्ह झालो आहे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. जीवन म्हणजे एक अनुभव आहे. जितके अधिक प्रयोग कराल तेवढे जीवन फुलेल. दया आणि प्रेम हे शब्द छोटे वाटत असतील, परंतु त्यांची व्याप्ती अनंत असते. तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वतःबाबतचे मत. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आयुष्यात कधीही गर्व करू नका, कारण परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल सर्वांसमोर येतो. श्रीमंत असल्याचा गर्व कधीच करू नका, कारण जेव्हा भूक लागते तेव्हा सोन्याच्या ताटात खाऊ शकता, पण सोनं नाही खाऊ शकत. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा, कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात. अडचणीच्या वेळी तुमचा सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो, सगळे चांगले होईल. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदी करतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंद देतो. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. कधी कधी आयुष्यात प्रकाशही येत नाही आणि अंधारही होत नाही. वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. जी लोक मनाने साफ असतात त्यांच्याच मागे दुनियाभरचे ताप असतात. जाताना काय घेऊन जायचं असं म्हणणारा माणूस असताना काहीच सोडत नाही. ज्यांचे मन चांगले असते नेमकी त्यांचेच नशीब खराब असते. प्रामाणिक माणसाची किंमत शून्य असते. मेलेल्या माणसासमोर रडणारे खूप असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारा कोणीच नसतो. वाईट परिस्थिती
आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. विचार. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. जेव्हा माहीत पडलं की आयुष्य काय आहे, तोपर्यंत ते अर्ध संपून गेलं होतं. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्यामुळे प्रश्न दिसून येत नाही, तर सहनशीलतेमुळे प्रश्न निर्माणच होत नाहीत. जीवन हे असंच असतं. ते आपलं असतं तरी इतरांसाठी जगावंच लागतं. आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात, कारण ते आपण ठरवायचं असतं की आपण आशा कुणाकडून ठेवायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. काही दुःख एकट्यानंच सोसण्यात सुख असतं. काही गैरसमज इतके मनाला बोचतात की आपल्या न कळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. सुख मिळालं की ते उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तर पचवायचं, पण गिरवत नाही बसायचं. हीच जीवनाची खरी रीत आहे. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. चांगली वस्तू, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. मेल्यानंतर काय होतं हे मेल्याशिवाय कळत नाही, पण जगून काय केलं याचं उत्तर बरेचदा मेल्यानंतरही मिळत नाही. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठी तरी जगण्यात आहे. परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत, तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे. देवाला तुम्हाला काय हवंय ते मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा. कदाचित तुमची योग्यता तुमच्या इच्छेपेक्षा मोठी असेल. जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही. दुःखही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो. जीवनात चढ उतार हे येत असतात. नेहमी हसत राहा. आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मूक, तर कधी बहिरं व्हावं लागतं.
क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस, क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्य बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच तर आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. किती त्रास द्यावा एखाद्याला, त्यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरून विचार करावा, समोरच्यालाही मन असते. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. कटू आहे पण सत्य आहे. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. श्रीमंती पैसे कमवण्यात नाही, तर पैसे कमवताना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली खुशी अधिक सुरक्षित. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. जीवन हे किती सुंदर आहे हे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आयुष्य म्हणजे जिथे खूप काही कमावूनही माणुसकी कमवता येत नाही. भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही. सर्व काही असतानाही शांत झोप लागत नाही. आयुष्यात देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. आयुष्याची व्हॅलिडिटी कमी असली तरी चालेल, पण त्यात माणुसकीचा बॅलन्स भरपूर असला पाहिजे. आयुष्यात स्वतःबद्दल सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील. कटू आहे पण सत्य आहे. जोपर्यंत जबाबदारी कळत नाही तोपर्यंत अंगातली मस्ती उतरत नाही. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. माणसाला खूप काही हवं असतं, पण नेमकं काय ते मात्र माहीत नसतं. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते. आयुष्याची स्वप्न पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचं भान मात्र ठेवायचं असतं. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालोच असं नव्हे.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्या आयुष्यात अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच तर आयुष्य म्हणतात. आनंद पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून. यालाच तर आयुष्य म्हणतात.